मी अनिल रामभाऊ निदान, मी जिल्हा परिषदच्या विरोधी पक्षनेता आणि महालगाव आसोली येथील रहिवासी असून महालगाव आसोली ही माझी ग्रामपंचायत आहे आणि महालगाव आसोलीची ग्रामपंचायतची निवडणूक होऊ घातल्या अनुषंगाने आज आमचे सर्व आदर्श ग्राम विकास पॅनलचे सर्व उमेदवार आज माझ्यासोबत उपस्थित आहे आणि आज आम्ही गावामध्ये तसे तर आमचे दोनदा डोर टू डोर आमचे दौरे झालेले आहे, पण आज पुन्हा आम्ही पुन्हा मतदातापर्यंत पुन्हा एकदा त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता पुन्हा आज आम्ही घरोघरी जाणार आहे। त्या अनुषंगाने आज आमची हे प्रचार यात्रा आम्ही इथून आज ग्रामपंचायत समोरून सुरू करून राहिलेलो आहोत। या अगोदर पण आपल्याच पक्षाची इथे सत्ता होती आणि या अंतर्गत खूप सारे कार्य करण्यात आले। कोणकोणत्या प्रकारचे विशिष्ट प्रकारचे कार्य या गावांतर्गत करण्यात आले, काय सांगाल? आमची सत्ता मागील 15 वर्षापासून आम्ही या ग्रामपंचायतीवर आमची भारतीय जनता पार्टीची समर्पित सत्ता आहे आणि मागील 15 वर्षापासून जनतेनं आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही कुठेच तडा न जाऊ देता आम्ही जे बी काही या ग्रामपंचायतचे कामं असेल ते कामं पूर्ण करण्याचा परिपूर्ण आम्ही इमानदारीनं प्रयत्नसुद्धा केलेला आहे। आपण पहा, आपण गावाचा सर्वे करा तर आपल्याला कळेल की आम्ही 15 वर्षात काय कामं केले आणि काय नाही कामं केले हे आपल्याला दिसून येईल। आपण जनतेला विचारा, इच्छा नागरिकांना विचारा, इच्छा मतदातांना विचारा की बाबा मागच्या वेळेस 15 वर्षापासून जी यांची सत्ता आहे या सत्तेमध्ये यांनी काय कामं केले आणि काय नाही कामं केले। बाबा एकंदरीत आपल्या पॅनलमध्ये आपण किती उमेदवारांना उभं केलेलं आहे आणि काय चुनाव चिन्ह यांना मिळालेलं आहे, काय सांगाल? एकंदरीत तशी हे 11ची बॉडी आहे, 11 सदस्य असतात आणि 11 सदस्यामधून काल एक खूप दुःखद घटना घडली, ते घडायला नको होती, त्याकरता बी आम्हाला खूप दुःख आहे। काल एक सदस्य आमच्यामधून निघून गेला आणि त्या चुनावाला त्या एका याला स्थगिती आलेली आहे, एका वार्डाला नाही एका सीट करता स्थगिती आलेली आहे। तरी पण 10 सदस्याची निवडणूक होऊन राहिलेली आहे आणि ह्या 10 सदस्यामध्ये आमचे आदर्श विकास ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही हे जी निवडणूक लढून राहिलेलो आहोत। मला पुन्हा विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे माझ्या या महालगाव आणि आसोली ग्रामपंचायतच्या सर्व मतदातावर, जनतेवर की आम्हाला पूर्ण आम्हाला बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्या मागचं कारण असं आहे, तुम्हाला जर सांगायचं झालं तर 2015मध्ये सुद्धा आमचे 11 पैकी 10 सदस्य आले होते। 2005मध्ये 2010मध्ये सुद्धा आमचे सदस्य पूर्णचे पूर्ण निवडून आले होते आणि 2015मध्ये सुद्धा एक सदस्य आमच्या थोडासा फॉर्म कटल्यामुळे त्यांच्या विरोधीवाल्याचा अनापोत झाला होता, पण तेव्हासुद्धा आमचे 10चे 10 सदस्य निवडून आलेले होते। आपण विचार करू शकता मित्रांनो की ज्यावेळेस 15 वर्षामध्ये आम्ही पूर्णचे पूर्ण सदस्य निवडून आणू शकतो तर जनतेवर आमचा किती विश्वास आहे हे आपल्याला सुद्धा या माध्यमातून कळू शकते। सांगायचं झालं तर खूप आहे, मला जेवढं सांगेल तेवढं कम आहे, कारण या भागाचे आमदार आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे हे 15 वर्षापासून प्रतिनिधित्व करत होते, 10 वर्ष आमदार होते आणि आमदार असताना सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघाचा विकास करण्याचं काम केलं। त्यानंतर तर ते मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर त्यांनी तर एक प्रकारे या महाराष्ट्रामध्येच नाही, आपल्या या मतदारसंघामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आणि एवढे कामं केले की शायदी ना नंतर बी होऊ शकणार आणि ना पहिले बी त्यांच्या पहिले बी कधी झाले असेल एवढे काम, आणि त्यांच्याच माध्यमातून आम्ही या ग्रामपंचायतवर मोठे मोठे पारितोषिकसुद्धा आम्ही मिळवले। महाराष्ट्र लेवलवरचं पारितोषिक मिळवलं, महाराष्ट्र नंबर 1वर आम्ही ग्रामपंचायत आणून दाखवली आणि मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा आम्ही कामं या ग्रामपंचायतच्या माध्यमातून केले सुद्धा आहे। आता गावकरी लोकांना काय संदेश आपण चॅनलच्या माध्यमातून द्या? एकच संदेश आहे माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना की ज्याप्रमाणे तुम्ही 15 वर्षापासून जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, विरोधीवाले काही प्रचार करत असतात, अप्रचार करत असतात आणि हे जनतेला सुद्धा मालूम आहे, आमच्या इच्छा मतदाराला सुद्धा मालूम आहे की हा प्रचार अप्रचार कशा प्रकारे होऊन राहिलेला आहे, पण जनतेवर माझा विश्वास आहे आणि जनता पुन्हा एकदा आम्हाला पुऱ्या पॅनलला निवडून देणार। आणि आमच्या काळामध्ये तर चांगलेच कामं झाले आहे आणि आम्हाला आशीर्वाद बावनकुळे साहेबांचा तसेच आमचे अनिल भाऊ यांच्या प्रयत्नामुळे आमच्या गावामध्ये
15 वर्षापासून कामं चांगल्या रीतीने चालू आहे. त्यांचे वरती आमच्या हात असल्यामुळे सगळे कामं त्यांनी जिल्हा परिषदमधून कधी पंचायत समितीमधून त्यांनी पुढाकार घेऊन आमच्या गावामध्ये कामं आणले आणि ते समोर आम्ही आपल्या गावामध्ये केले. आमच्या गावामध्ये आमच्या पूर्ण भूमिगत नाल्या तयार झालेल्या आहे आणि स्मशानघाट सौंदर्यीकरण म्हणजे गार्डनसारखं तयार झालेलं आहे आणि आम्ही पूर्ण चौकात वगैरे पूर्ण गट्टू वगैरे बसवून सौंदर्यीकरण केलेलं आहे. पूर्ण झाडं वगैरे लावले आहे. आम्ही नवीन 2 अंगणवाड्या तयार केल्या आहेत, त्या डिजिटल केल्या आहे आणि जिल्हा परिषद शाळा पण डिजिटल केलेली आहे. तिथे विज्ञान प्रयोगाची शाळा पण सुरू आहे विद्यार्थ्यांना आणि ग्रीन जिम वगैरे तयार आहे आमच्या गावामध्ये. म्हणजे सगळ्या सोयी आता उपलब्ध आहे. आता या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आपल्या ग्रामपंचायतची जनता आहे त्यांना काय संदेश द्याल, काय विनंती कराल? आता जसा आम्हाला पूर्ण 15 वर्षे लोकांनी आमच्या सहभाग देऊन आम्हाला साथ दिला, त्याचप्रमाणे ह्याही 5 वर्षामध्ये आणि समोरसुद्धा लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला समोर साथ दिले पाहिजे आणि आम्हाला समोर नेलं पाहिजे असा आमचा विश्वास आहे. राखीव सरपंचपद निघालेल्या कारणाने गावकऱ्यांनी पुन्हा मला उभाची संधी दिली आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी उभा झालो. पहिले 2 वेळा अगोदर 2 वेळा मी सदस्य होतो ग्रामपंचायतच्या याच कमिटीने BJPच्या. तर आता मी निवडणूक होऊ घातली आहे त्याप्रमाणे आम्ही 11 उमेदवार आहोत. आदर्श ग्राम विकास पॅनलचे महालगाव ग्रामपंचायतमधले. तो चिन्ह आहे छत्री, कब्बसी, सिलेंडर. बरं, खुशाल शंकरराव खांडेकर यांचं चिन्ह छत्री आहे. शेषराव वानखडे यांचं चिन्ह कब्बसी आहे. लता दिलीपजी ठाकरे यांचं चिन्ह गॅस सिलेंडर आहे. लोढे माधुरी प्रेमचंद यांचं छत्री चिन्ह आहे. भगवानभाऊ निदान यांची बस चिन्ह आहे आणि चंडीमेश्राम मॅडमचं गॅस सिलेंडर चिन्ह आहे. तसेच वार्ड नंबर 3 मधले छत्रपती मुळे यांचं चिन्ह छत्री आहे. रोठेबाई यांचं चिन्ह कढई आहे. तसेच वार्ड क्रमांक 4 मधले उमेदवार सोपान मारुतराव बोबडे यांचं चिन्ह कब्बसी आहे. उडकुडताईचं छत्री आहे आणि खेडेकर मॅडमचं सिलेंडर आहे. असे आमच्या 11 उमेदवाराचे चिन्ह आहेत आणि आमचा पॅनल 11च्या 11 उमेदवार येऊ अशी आम्हालाही विश्वास आहे ना गावकऱ्याचा तोच विश्वास आहे. पुन्हा आम्ही ग्रामपंचायतमध्ये येऊ. मी जनतेला विनंती करतो की त्यांनी पुन्हा आम्हाला एक वेळा सहकार्य करा आणि भरपूर मतांनी निवडून द्या.